नमस्कार, मी सत्यभामा. माझ्या सतास किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तुम्ही या अगोदर कधी बेसन पिठाची बर्फी किंवा चिक्की किंवा मोहनथाळ बनवली आहे का? नसेल बनवली तर ही रेसिपी नक्की पहा. बऱ्याचदा बर्फी बनवली की ती खूपच कडक होते किंवा खूपच चिवट होते. पण आज मी तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या पद्धतीने बर्फी बनवून दाखवणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही जर बर्फी बनवली तर तुमची ही बर्फी एकदम परफेक्ट अशी बनवून तयार होईल. बर्फी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी साजूक तूप घेतलेले आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी साखरही घ्यायची आहे. इथे कुठल्याही मापाने तुम्ही पीठ घेणार असाल तर त्याचे योग्य प्रमाण सांगितलेले आहे. जसे की 2 वाट्या बेसन पीठ असेल तर 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी तूप घ्यायचे आहे. आता पहिल्यांदा आपण बेसन पीठ चाळून घेणार आहोत. पीठ चाळून घेतले की इथे आपण जे तूप घेतले होते त्यातील 4 चम्मच तूप बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचे आहे. बऱ्याचदा बेसन पीठ खूप बारीक असते, पण बर्फी बनवण्यासाठी आपल्याला पिठाला थोडंसं रवाळदार म्हणजे रव्यासारखे बनवून घ्यायचे असते. आता यामध्ये आपण 4 चम्मच दूधही टाकून घेतलेले आहे आणि बेसन पिठाला तूप आणि दूध छान मिक्स करून घेणार आहोत. छान पीठ मिक्स करून घेतले की त्याला आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे बेसन पिठाचा रवा बनवून तयार होतो. असा रवा बनवून घेतल्याच्या नंतरच मिठाई छान बर्फी छान दाणेदार अशी बनवून तयार होते. त्यामुळे ही प्रोसेस करणे अगदी गरजेचे आहे. आता आपण बेसन पीठ चाळून घेतलेले आहे. बेसन पीठ चाळून झाले की आपण चाचणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी साखर एका भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घेतलेले आहे. आता याला आपण 3-4 मिनटं मंद गॅसवर गरम करून घेणार आहोत. इथे आपल्याला 1 तारची चाचणी बनवून घ्यायची आहे. 3-4 मिनटं झाले की यामध्ये इथे मी फूड कलर टाकून घेणार आहे. तुमच्याकडे फूड कलर नसेल तर तुम्ही अशीही बर्फी बनवून घेऊ शकता. इथे मी चिमूटभर ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे. आता चाचणी बनवून तयार झालेली आहे. आपल्याला 1 तारेची चाचणी बनवून घ्यायची आहे. गॅस बंद करून देऊया आणि चाचणीला साईडला ठेवून घ्यायचे आहे. आता आपण बेसन पीठ छान भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये तूप गरम करून घेणार आहे. तूप गरम झाले की आपण जो बेसन पिठाचा रवा बनवून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याला मंद गॅसवर छान भाजून घेणार आहोत. बर्फी बनवत असताना बेसन पीठ एकदम छान पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. जेवढे छान बेसन पीठ भाजल्या जाईल तेवढीच चविष्ट बर्फी बनवून तयार होते. त्यामुळे मंद गॅसवर सुगंध येईपर्यंत आणि लालसर रंगापर्यंत बेसन भाजून घ्या. पहिल्यांदा तुपामध्ये बेसन पीठ टाकून घेतले की बेसन पीठ सर्व तूप शोषून घेते आणि जसे जसे पीठ भाजल्या जाते तसे तसे तूप रिलीज व्हायला सुरुवात होते, म्हणजे बेसन पीठ छान भाजल्या गेलेले आहे हे आपल्या लक्षात येते. बेसन पीठ छान लालसर रंगापर्यंत भाजल्या गेलेले आहे. आता यामध्ये आपण चाचणी टाकून घेणार आहोत. इथे चाचणी टाकून घेतली की याला आपण मिक्स करून घ्यायचे आहे. ही सर्व प्रोसेस एकदम मंद गॅसवर करून घ्यायची आहे. आता इथे मी अर्धा चमचा वेलचीची पावडर आणि काही ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत. पीठ घट्ट व्हायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करून द्यायचा आणि हे पीठ काढून घ्यायचे आहे. हे जास्त कडक झाले तर मिठाई कडक होते, म्हणजेच बर्फी कडक होते. त्यामुळे पीठ लगेच काढून घ्या. इथे मी डिशला थोडेसे तूप लावून घेतले आहे. त्यामध्ये हे पीठ काढून घेणार आहे आणि त्याला छान सेट करून घेणार आहोत. पीठ खूप गरम असते त्यामुळे त्याला उलटणीने छान एकसारखे करून घ्या. आता याच्यावरती काही ड्रायफ्रूट्स लावून घेणार आहोत. इथे मी काजूचे एकदम बारीक असे काप बनवून घेतले होते ते याच्यावरती लावून घेणार आहे आणि नंतर याला आपण 3-4 तासासाठी छान सेट व्हायला ठेवून देऊया किंवा फ्रीजमध्येही अर्धा तास ठेवून देऊ शकतो. बर्फी छान सेट झाली की नंतर आपण हिला कट करून घेणार आहोत. एकदम छान अशी बर्फी बनवून तयार होते. तुम्हीही रक्षाबंधनला किंवा गुरुपौर्णिमेला ही बर्फी नक्कीच बनवा आणि कशी वाटली हेही मला कमेंट करून कळवा.
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अर्ध्या तासाने आपण ही बर्फी काढून घेतलेली आहे आणि कटही करून घेतलेली आहे. एकदम छान अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे. तुम्हीही नक्कीच बनवा. तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.